कधी कधी काय होतं ना, घरी भाजी असो किंवा नसो पण शेंगदाण्याची चटणी हवीच असते. झणझणीत अशी शेंगदाण्याची चटणी आज मी बनवणार आहे. काय झालं, बऱ्याच दिवसापासून शेंगा पडलेल्या होत्या घरात इकडे तिकडे. त्यांना काढलं बाहेर आणि त्यांना म्हणलं आता तुमची मी चटणीच बनवते. त्यांचे डोके ठेचून घेतले आणि त्यातून शेंगदाणे बाहेर काढले. गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये शेंगदाणे टाकले आणि त्याला चांगलं भाजून घेतलं. त्यांना अंगाला चटके लागेपर्यंत त्यांच्या भाजून घेतलं. भाजल्यानंतर थंड होण्यासाठी साईडला काढून घेतले. नंतर कढईमध्ये 1 चमचा जिरे टाकले, 10-12 लसूण पाकळ्या टाकल्या आणि 2 चमचे तीळ टाकले. त्याला पण चांगलं 1-2 मिनिटासाठी भाजून घेतलं. गॅस बंद केला आणि त्याच्यामध्ये जे शेंगदाणे होते त्याचे साल काढून घेतले आणि ते पण त्यात टाकून दिले कढईमध्ये. आणि थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं. हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं. त्या मिश्रणाला म्हणलं चला आता तुम्हाला मी कुटून घेते. 1 चमचा लाल तिखट जाडसरच कुटून घेतलं. त्याला घेतला खलबत्त्यामध्ये चांगलंच कुटून घेतलं. आणि हे बघा एकदम चवीला पण अप्रतिम लागते आणि दिसायला पण सुंदर झालेली आहे आणि चवीला पण एकच नंबर झालेली आहे चटणी शेंगदाण्याची. तुम्ही पण नक्की ह्याप्रमाणे करून बघा आणि टिकायला पण 1-1.5 महिना तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात. खराब होत नाही, काही नाही. रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.